क्रिकेट हे नातं देखील तितकंच महत्वाचं असतं आणि खेळामध्ये मात्र नक्कीच आम्ही नातं जपत नसतो. एकमेकांच्या विरोधात खेळ नक्कीच आम्ही खेळत असतो. क्रिकेट हे म्हणतात ना की बिझनेस मध्ये नो कॉम्प्रोमाइज आणि तेच साध्य करत असताना पंच आपण पाहतोय हॅरी दोरे, त्याला दिवसभरात साथ देणारे आमचे दत्ता भगत हे देखील पंचांच्या भूमिकेत त्यामुळे पाहिले, परंतु जास्त पण तोंड बांधू नका नाहीतर काळा. 3 षटकाचा सामना आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाजी ट्रॅकवर छोटा पॅकेज बडा धमाका, अर्थात गोलंदाज अविनाशला आपण पाहतोय. तर बॅटिंग स्टान्सवर जर विचार केला तर फलंदाज सोमनाथ आणि त्याच्या साथीला अभिजित अशी जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार आणि ते पकडली जाईल. पहिला बिग हिटर फलंदाज मैदानातून बाहेर येत असताना सोमनाथची खेळी संपुष्टात. डीजे ठोक. प्राप्त केली. मोठा फलंदाज अर्थात सोमनाथला माघारी परतवलंय आणि नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल आकाशला, त्याच्या साथीला खरं तर अभिजित नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो. चांगला बॅटर आहे, दोन्ही मैदानात पाहायला मिळतील यात शंका नाहीये. शॉर्ट बॉल होता त्यावर पुल करायचा होता. चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉलची सांगता. पहिल्या बॉलवर विकेट आला, तिथून मात्र कमबॅक केलं आणि दुसरा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. अविनाश गोलंदाजी ट्रॅकवर आपली छाप सोडत असताना सध्या ठोंबरवाडी संघ आपला या ट्रॉफीवर नाव अजमावेल का हे देखील पाहावं लागेल. फिल्डिंग चांगली झाली. क्षेत्ररक्षकाने केलेली अफाट मेहनत आणि मित्रमंडळी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. झेल ड्रॉप झाली, परंतु काही असो ना क्षेत्ररक्षक चांगलं केलं. अगदी 3 धावा वाचवल्या आणि 1 धावावर समाधान मानावं लागलं. स्ट्राईक रोटेट केली. श्री गणेशा केला जातो टीम भडबडवाडी संघाचा. 1 या धावसंख्येने मॅच चांगली होईल यात शंका नाहीये, कारण एका साईडला रामदास आणि अजित यांना पाहू शकाल, तर दुसऱ्या साईडला अभिजित अजूनही शिल्लक आहे. अभिजितची बॅटिंग चांगली होईल यात शंका नाहीये. चांगली मॅच आहे. ऑन स्ट्राईकला अभिला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा सज्ज होईल. शॉर्ट बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चुकी करणार आणि ते मित्र म्हणेन जेव्हा जेव्हा झेल सोडली जाते तर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. हेलपाडा बेस तिकडं, ते बाउंड्री लाईन तिकडं महाराष्ट्र सोडा, तिकडे हेलपाडा बेस. काय सांगायचा, नको झालाय. त्यांच्या रन कमी आहे म्हणून तुम्ही हेलपाडा इकडं तिकडं. जाऊया मॅच कडे. थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. इथे पुढच्या बॉलवर जशी झेल सोडली तसा पुढच्या बॉलवर येतोय हा षटकार. आणि या षटकाराने धाव फलक जाण पोहोचलाय 9 या आकड्यावर. P1चा पहिला षटक आहे आणि त्यावर खरं तर चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. ही जर झेल गेली असती तर नक्कीच धावाला अंकुश मिळाला असता. फटका चांगला आहे. अभिचा बॅटचा दरारा बॉलला पाठवलाय वाडिश लॉंग ऑफ मधून सीमा पार. षटकार. धन्यवाद डीजे. नेक्स्ट बॉल स्लो बॉल, त्यावर फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक दूरवर नाही येणार. तिथे बॉलला डीप केला जाईल. 1च धाव घेतली जाईल आणि 1 धावेने स्ट्राईक देखील आपल्याकडे ठेवेल आणि इथे षटक संपतोय. P1चा पहिला षटक समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल
16 या आकड्यावर पंच थोडस थांबा. शेवटचा बॉल जो आहे तो डॉट करा, कारण 7वा तो बॉल आहे असं आम्हाला वाटतं. तो रन पण घेऊ नका, पंच झोपू नका. आणि टोंबरवाडी तुम्हाला पक्की हौसाली वाटत आहे जास्त बॉल ठीक आहे. अरे 7 बॉल टिकता, कमाल झाली. समजूतदार घ्या. नक्कीच पहिला षटक समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले. थांबा 15 या आकड्यावर. शेवटच्या बॉलावर फक्त 1 रन आलेला तो आपण डेट घोषित केला. चला मॅचला सुरुवात करे. दुसरा षटक प्रगती पथावर. गोलंदाजी ट्रॅक पर आलाय. गोलंदाज रामदास गोलंदाजी ट्रॅक पर. समोर आकाश आहे. फटका चांगला आहे, खोदून काढलाय. शतरक्षक बॉल खाली येणार, परंतु शतरक्षकाच्या डोक्या. धन्यवाद डीजे. आता आकाशची बॅट देखील तळपायला लागले. षटकार आला, चांगली बॅटिंग. बॅटची कडा शतरक्षकाने पकडली. झेल फलंदाज बाद. आकाश बॅक टू द डगआउट. डीजे ठोक. ही कर्जत पावन भूमी महान आहे रत्नांची खाण. ही कर्जत पावन भूमी महान आहे रत्नांची खाण. धन्यवाद डीजे. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना विश्वासला तुम्ही बघू शकता. चांगला फलंदाज आहे विश्वास देखील. नॉन स्ट्राईक एंडला अभि आहे. अभिच्या बॅटमधनं 2 षटकार आपण जरूर पाहिले, परंतु विश्वासला देखील ती फलंदाजी करावी लागेल. समोर आहे ठोंबरवाडी संघ. फटका चांगला आहे, फाबेत आहे. शतरक्षक नाही आहे, परंतु एक धाव नक्कीच पाहायला मिळेल आणि एका धाब्याने फलक फ्लाय होईल, जाण पोचेल 22 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. जसा पहिल्या बॉलवर षटकार आला, तदनंतर विकेट, तदनंतर तिसऱ्या बॉलवर खरं तर 1 धाव खर्च केली. चांगली गोलंदाजी रामदासला आपण पाहतोय. 22 धावा फलकावर जोडले जातील आणि नक्कीच 3 षटकाचा सामना आपण पाहतोय. अभि ऑन स्ट्राईकला. शॉर्ट बॉल फटका फसलाय. शतरक्षक नाहीये आणि इथं घडतंय काय? शतरक्षकाच्या डोक्यावरून 1 बाउल. सीमा पार 4 रन. खरं तर ही झेल घ्यायची होती. ट्राय करणं तितकंच महत्वाचं होतं आणि झेल घेतली असती तर नक्कीच कमबॅक देखील केलं असतं, परंतु अभि थांबणार नाहीये. थांबायचं नाव देखील घेत नाहीये. प्रत्येक बॉलवर मोठा फटका अभिच्या बॅटमधनं आपण पाहतोय. आणि जेव्हा खरं तर बडबडवाडी टीम संकटात असते तेव्हा मी तर म्हणेन अभि चांगली बॅटिंग करत असतो. गेल्या वर्षीचा विचार केला तर कासगाव या ठिकाणी जी मॅच झाली होती, शेवटचा सामना चांगला पाहायला मिळाला होता आणि अभिने ती मॅच जिंकवली होती. इथे फटका फसलाय. शतरक्षक डाऊन दी बॉल येणार आणि झेल सोडली जाते. त्यानंतर बॉल निघून चाललाय. सीमा पार 4 रन. झालाय. लपून लपून भेटायला जाऊ नका, मग परिणाम वाईट होतात. इथे बॅटची हलकीशी कडा. मिड विकेटला शतरक्षण खराब. पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट आणि इथे 2 धावेने फलक जाण पोचेल 32 या आकड्यावर. षटक संपलाय म्हणजे 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अजून 1 षटक शिल्लक असेल. 3 षटकाचा सामना आपण पाहतोय.
आमच्या ब्लॅक स्क्रीनच्या जवळ खरं तर दोन आमचे मित्र उभे आहेत टोपी घालून, जणू काय एक दोन्ही पंच आहेत की काय थर्ड अंपायर, पण नाहीये, ते डान्स करायला गेलेत वाटतं तिथे. इथे फटका आणखीन एक दमदार आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार, थोडासा चुकी करणार, बॉल चाललाय सीमा रेखा जवळ आणि नक्कीच पाहता पाहता 3 धाबा देखील कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र आम्हाला पाहायला मिळाली आणि नक्कीच चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. अभिची थोडीशी दमछाक नक्कीच पाहायला मिळते, परंतु या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं असेल तर फलंदाजी देखील ताकदीची करावी लागेल. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न, परंतु धाव घेण्यास देखील नकार केलाय, कारण अभिला माहित आहे जोपर्यंत मी असेल तोपर्यंत षटकार चौकार नक्कीच पाहायला मिळतील. तीच फलंदाजी देखील पाहायला मिळेल का. मोठ्या खेळाडूचं खरं तर हे वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य साध्य करत असताना आपण अभिला पाहतोय. नेक्स्ट बॉल असेल, शॉर्ट बॉल, त्यावर फटका चांगला आहे आणि नक्कीच क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवला जाईल. सांग काय झालं ते व्यवस्थित. इथे वाईट बॉल, खराब गोलंदाजी, एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. इथे नेक्स्ट बॉल असेल, इथे फटका चांगला आहे. अभिच्या बॅट मधनं डीप मिड विकेट क्लिअर करत असताना ठोकलाय धमाकेदार षटकार. धन्यवाद डीजे, चांगले बॅटिंग खरं तर आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच षटकार आपण पाहिला. आणखीन एक बिग ब्लास्ट, उंच, भरपूर उंच बॉल पाठवलाय, परफेक्ट टायमिंग आणि परफेक्ट शॉट, बॉल चाललाय सीमा पार, षटकार. धाव फलकावर धावा लागले गेलेत 50. इथे थोडासा फंबल आणि नक्कीच विकेटचं पतन. फलंदाज